जखमेवरती हुंकर होती, हात जयांचा सदैव हाती, कधी झुरणारी कधी फुलणार. आपली माणसं सोमवार ते शुक्रवार 2:40 सह्याद्री प्रादेशिक वाहिनीवर. अगं तुझी मुलीसारख्या आहे तुझीकडे. हे बघ कालच्या आर्टिकलचे चक्र 12 होते. आता इलेक्शनचे वारे चालले आहेत ना, मग त्यांना स्पेस नको का द्यायला? तुम्ही रक्कम मागितली, आम्ही मंजूर केली, वरला सोडायचं बघा. आता तू आलीस तर 5 जणींचं होईल. ऊन पाऊस सोमवार ते शुक्रवार दररोज दुपारी 3:30 फक्त सह्याद्री वाहिनीवर. दर सोमवार शुक्रवार सायंकाळी 4 वाजता सह्याद्री प्रादेशिक वाहिनी. दामिनी सोमवार ते शुक्रवार सायंकाळी 4:30 वाजता सह्याद्री प्रादेशिक वाहिनीवर. पुन्हा प्रसारण सकाळी 10 वाजता सह्याद्री उपग्रह वाहिनीवर. क्षणात हासणे ही क्षणात आसवे, जीवनात असे घरकुल सोमवार ते शुक्रवार सायंकाळी 5 वाजता सह्याद्री प्रादेशिक वाहिनीवर. आता ताबडतोब सोमवार ते शुक्रवार रोज सायंकाळी 5 वाजता फक्त डीडी सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार मंडळी. Here we are going to show एक आगळा वेगळा मस्तीसे भरा फंडा डान्स शो. So, are you ready? दर गुरुवारी दुपारी 3 वाजता सह्याद्री प्रादेशिक वाहिनीवर. तंत्र नव्या शेतीत आधुनिक शेतीची माहिती देणारा प्रायोजित कार्यक्रम दर गुरुवारी सायंकाळी 6:30 वाजता सह्याद्री प्रादेशिक वाहिनीवर. फुलशेती तंत्र नव्या शेतीचे दर गुरुवारी सायंकाळी 6:30 वाजता सह्याद्री प्रादेशिक वाहिनीवर. अंधत्वाची जाणीव येता घरसत असते दृष्टी. मी तुला मागणी घालायला आले. लहानपणापासून आपली लाईन आहे यार तुझ्यावर. मला सुद्धा पूर्वीपासून वाटायचं की मायाशी माझं लग्न व्हावं म्हणून. मग तू हे लग्न करता कामा नये. हे बघ माया, जोपर्यंत मी तुझ्या पाठीशी उभा आहे तोपर्यंत कोणी तुला काही वाकडं करू शकत. हो लाव दर रविवारी सकाळी 8:30 वाजता सह्याद्री प्रादेशिक वाहिनीवर. तुम्हाला उद्योजक व्हायचंय? अनेक छोट्या आणि मध्यम उद्योगाविषयी तांत्रिक आणि आर्थिक माहिती देणारा कार्यक्रम इंडो ग्लोब उद्योग लक्ष्मी पहा. दर सोमवारी संध्याकाळी 7:25 दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर. इंडो ग्लोब उद्योग लक्ष्मी. तुम्हाला हसता हसता मरायचं असेल आणि मेल्यावर सुद्धा हसायचं असेल तर जरूर पहा. चला बनूया रोडपती. चला बनूया रोडपती. चला बनूया रोडपती. चला बनूया रोडपती. दर रविवारी संध्याकाळी 6:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. चला बनूया रोडपती. चला बनूया रोडपती. चला बनूया रोडपती. चला बनूया रोडपती. लक्ष शॅम्पू चाय गीत. इन्हीं लोगों ने ट्यू ट्यू. इन्हीं लोगों ने ट्यू ट्यू. हे ट्यू ट्यू काय आहे? म्युझिक. डायबिटीज म्हणजे नक्की काय? डायबिटीज मध्ये रक्तामध्ये शुगरचं प्रमाण फार जास्त वाढलेलं असते आणि त्याचा उपयोग केला जातो. तुमचा पहिला चित्रपट कोणता? तसंच फालतू प्रश्न विचारते. पहिले चित्रपट कोणता म्हणून? छायागीत प्रत्येक रविवारी दुपारी 1 वाजता फक्त सह्याद्री प्रादेशिक वाहिनीवर.
ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे सद्गुरू श्री वामनराव पै यांची माणसाचा जन्म कशासाठी या विषयावर आधारित ज्ञान प्रबोधन दर रविवारी सकाळी 8 वाजता आपल्या सह्याद्री उपग्रह वाहिनीवर. प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी आपली वाहिनी सह्याद्री वाहिनी. नमस्कार. आजच्या नातीगोती कार्यक्रमात मी तुम्हाला एका अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण कुटुंबाची ओळख करून देणार आहे. हे एक असं कुटुंब आहे की ज्याची लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सनी सुद्धा दाद घेतलेली आहे. हे कुटुंब नागपूरहून आलंय आणि या सिंधी कुटुंबाच्या प्रमुखाची मी तुम्हाला ओळख करून देते आहे. लक्ष्मीबाई आसुदाणी असं त्यांचं नाव आहे. या लक्ष्मीबाई आसुदाणी आज आपल्याकडे आलेल्या आहेत. त्यांच्यानंतर त्यांचे सुपुत्र घनश्याम आसुदाणी आपल्याकडे आले आहेत आणि त्यांच्यानंतर विनोद आसुदाणी. हे सगळं कुटुंब नागपूरहून आपल्या भेटीसाठी आलंय आणि त्यांचं वैशिष्ट्य असं की लक्ष्मीबाई आसुदाणींच्या 8 मुलांपैकी 5 जण जन्मांध आहेत आणि तरी सुद्धा त्यांच्या फील्डमध्ये म्हणजे त्यांच्या अभ्यासाच्या क्षेत्रामध्ये त्यांनी अत्यंत उत्तम यश मिळवलेले आहे आणि त्यांना चक्क सुवर्ण पदकं सुद्धा मिळालेली आहेत. तर आज आपण त्यांच्याशी गप्पा मारूयात. पहिला प्रश्न मी लक्ष्मीबाई आसुदाणींना विचारणार आहे तो हिंदीमध्ये, कारण त्या नागपूरहून आल्यात आणि सिंधी बैकग्राउंड असल्यामुळे त्यांना हिंदीतून प्रश्न विचारावा लागणार है. लक्ष्मी माँ, मैं आपसे एक सवाल करना चाहती हूँ. आपको इन 8 बच्चों के बचपन याद है? याद है. तो कुछ बताइए उनके बारे में. मेरे को जब ये बच्चे हुए पैदा तो हम बहुत रोने लगे. भाई क्या भगवान ने हमारे लिए पैदा किया है. मेरे में डिफेक्ट नहीं, इसके पिताजी के डिफेक्ट नहीं. डॉक्टर को बताया, डॉक्टर मलिक था दिल्ली का, बड़ा डॉक्टर आंखों का. उसे इसके पिताजी ने बहुत पेश किया. बोले जो खुदा करता है उसमें तो हम नहीं कुछ, हमारी जो पढ़ाई में है वो हमने देखा है. भाई कुछ है नहीं दर्द डिफेक्ट. तो ये कमला के बारे में बात कर रहे हो आप, जब पहली बच्ची आपकी जनी थी और दूसरी जान की है. तो उनको लेके दिल्ली दिखाए पर डॉक्टर बोलते नहीं हम कुछ नहीं कर सकते. तो प्रॉब्लम क्या थी? वो आंखों का? नहीं, वो जो हेरिडिटरी था. नहीं किसी आपकी फैमिली में था पहले? नहीं तो कुछ भी नहीं. अच्छा. किसी का टेढ़ी आंख भी नहीं है हमारे फैमिली में, मायके के फैमिली में. वो सबकी चकास कर दिया मेडिकल में सब डॉक्टरों ने. अच्छा, तो ऐसा कहते हैं कि अगर आपके बच्चों में, अगर आप फैमिली में किसी को भी कोई प्रॉब्लम हो, फिजिकल प्रॉब्लम हो, या कोई देख नहीं सकता हो, कोई सुन नहीं सकता हो, कोई बात नहीं कर सकता हो, तो फैमिली में अपने बच्चों को बढ़ाना बहुत तकलीफदेह चीज होती है. तो आपको याद है ऐसा कुछ? आपको बहुत तकलीफ हुई थी? हमें तो बहुत तकलीफ हुई. इनको ले जाना अंधे विद्यालय में, फिर वहाँ से वापस इसकी दादी जी ले जाती थी. अच्छा, इनकी दादी जी थी? दादी जी थी. उन्होंने बहुत मेहनत किया इनसे. अच्छा. मैंने भी इतना नहीं किया है मेहनत. अच्छा. वो ऐसी चीज जैसे भगवान का स्वरूप. अच्छा. मुंह से नहीं बोलती थी, दिन भर इनके बच्चों के सेवा में लगी रहती और मेरे को समझाती थी कि इन बच्चों ने कौन सा दोष किया है जो इनको वही कभी. अगर आप कहीं डांटो इनको तो आपको डांटती होगी वो शायद. हाँ, दादी माँ ने बहुत मेहनत किया. उनको लगता था ये भगवान के रूप है. हाँ, जब ये मैट्रिक में आए और फर्स्ट आए, मेरठ में आए, तो वो नहीं रही. उसके पहले ही गुजर गए. उन्होंने देखा नहीं था, उन्होंने किया था. तो आपको लगता है कि दादी माँ ने इनके लिए बहुत मेहनत की? अच्छा, तो ये जो आपकी फैमिली है, ये जो आपका कुटुंब है, जिनका बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड ने भी क्या किया है, ये एक ओनली वन फैमिली इन इंडिया. भारत में ऐसी फैमिली है जिनके बारे में सभी कोई बातचीत कर रहा है आजकल. सच बात है. तो ये सक्सेस, ये यश आपकी दादी माँ ने देखना चाहिए था. नहीं, उन्होंने नहीं देखा.
ये खुशियाँ मेरे को बोल रही थी कि भाई तुम रोती क्यों है, इनका अच्छी तरह से सेवा करो, इनको ये फील नहीं होने दो कि मेरे पास कुछ पैसा नहीं है, अपना सोना वगैरह बेच के इनकी सेवा करो, इनको पढ़ाओ और ये वो लायक बनेंगे जो दुनिया इनके आगे झुकेंगे। तो मैं बोलती ये क्या बोलने जैसा उन्होंने कहा वैसा ही हुआ। तो मेरा मन नहीं मान रहा है, मैं बोली कहने तक है बड़ों का हिम्मत बढ़ाना है, पर जब ये अभी मैं आंखों से देखती हूँ तो बहुत याद आती होगी। आशीर्वाद। लक्ष्मीदेवी आसुदाणी या वैशिष्ट्यपूर्ण कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या असलेल्या त्यांच्या आई घनश्याम आणि विनोदच्या आई यांच्याशी आज आपण गप्पा मारणार आहोत। हाच आपला आजचा नातीगोतीचा विषय। घनश्याम, पहिला प्रश्न मला तुम्हाला असं विचारायचा आहे की आपण मेरिटमध्ये येऊ किंवा आपण पुढे आयुष्यात काहीतरी असं करू की ज्यामुळे लोक आपली वाहवा करतील, असं तुम्हाला कधी वाटलं होतं पहिल्यांदा? तो क्षण आठवतो तुम्हाला की तुम्ही कधी ठरवलं होतं की असं काहीतरी करून दाखवायचं? तसं पाहिलं तर मी लहानपणापासूनच वर्गात पहिला आणि दुसरा क्रमांक कधी सोडला नाही, बर, परंतु विशेषतः मेरिटमध्ये येऊन नावलौकिक मिळवायचं किंवा मेरिट हा शब्द मला 8व्या वर्गात असताना माहीत पडला। अरे बापरे, 8वीत असताना? होय, बर, आणि तेव्हा आम्हाला मेरिटमध्ये यायचे 10वीत असं आमची हुशारी पाहून आमचे शिक्षकही अपेक्षा करू लागले आणि आम्हालाही तेव्हापासून वाटायला लागलं की आम्ही मेरिटमध्ये यावं 10वीमध्ये। आणि तेव्हापासूनच 8वीपासूनच आम्ही मनात एक निर्धार करून टाकला की यायचं तर मेरिटमध्ये यायचं 10वीमध्ये। वा वा. आणि तुमचे शिक्षक कोणते होते तुमच्यावर ज्यांनी खूप मेहनत घेतली, ते आठवतात तुम्हाला? बरेचसे शिक्षक होते, परंतु त्यांच्यापैकी एक मला विशेष आठवतात। ते आमचे सायन्सचे टीचर होते, मांडवडे म्हणून। बर, ते आम्हाला नेहमी प्रोत्साहित करायचे की असुदाणी, तुम्ही जर प्रयत्न केला तर तुम्ही खरंच अवश्य मेरिटमध्ये येऊ शकता, आणि जरी तुम्ही अंध असले तरी तुम्ही मेरिटमध्ये येऊ शकता, कारण त्यावेळेपर्यंत कोणीही अंध विद्यार्थी मेरिटमध्ये आलेला मग नव्हता। तुम्ही पहिले आहात की जे अंध असून मेरिटमध्ये आला आहात? हो. किती मोठी गोष्ट आहे ही. बरं विनोद, तुम्ही मला सांगा की तुम्हाला कधी असं लक्षात आलं होतं की मला पण मेरिटमध्ये यायचं आहे? आम्ही दोघं बरोबर शिकत होतो। अच्छा, मी एकाच वर्गात एकाच वर्गात, लहानपणापासून अगदी पहिल्या वर्गापासून आम्ही एकाच वर्गात होतो। जरी घनश्याम मोठा असला आणि लहान असलं ती आमची जी शाळा होती अंध विद्यालय ती घरापासून 10-12 किलोमीटर अंतरावर, म्हणून एकमेकांची सोबत आम्हाला मिळेल या उद्देशाने कदाचित आमच्या आई वडिलांनी आम्हाला एकत्र शाळेत पाठवलं। आणि लहानपणापासून ते अगदी शेवटपर्यंत, जोपर्यंत आम्हाला जॉब मिळाले नाहीत तोपर्यंत आम्ही एकत्रच शिकलो। आणि आमच्या भावना, आमचे विचार, आमचे उद्देश यात सुद्धा एक आगळा वेगळा सारखेपणा होता। जे काही घनश्याम विचार करायचा, अगदी न विचारता तोच विचार माझ्या मनात यायचा। अगदी जुळ्यांसारखंच होतं? अगदी जुळ्यांसारखं, फक्त ही की देवाने आम्हाला जुळं इथे या जगात पाठवलं नाही, अदरवाईज सगळं काही आमच्या बरोबर झालं। म्हणजे तुमचंही तेव्हा ठरलं होतं 8वीच्या वर्गात असतानाच की मेरिटमध्ये यायचं? घनश्यामला मेरिटमध्ये यायचं आहे म्हणून मी येणारच आणि तशा प्रकारचा अभ्यास मला करायचाच आहे असा निर्धारच होता। बरं, तुम्ही अंध विद्यालयामध्ये शिकलात, तुमच्या बरोबर बाकीचे विद्यार्थी साहजिकच अंध होते, तुमचं हे निश्चय बघून त्यांना सुद्धा काही करावं वाटलं? 7व्या वर्गापर्यंत अंध विद्यालयामध्ये होतो आणि त्याच्यानंतर आम्ही एका सामान्य शाळेत होतो 10वी पर्यंत। हा, तिथे काही अंध विद्यार्थी होते आमच्या बरोबर 8-10, आणि बाकीचे आमचे जे मित्र होते आमच्या वर्गातली मुलं ती डोळस होती। बरं, त्यांनी तुम्हाला खूप मदत केली असेल? नाही, मदत तशी नव्हती, कारण आमच्या आणि त्यांच्यामध्ये जोपर्यंत ह्या अभ्यासाचा प्रश्न होता आम्ही त्यांच्यापेक्षा फारच पुढे होतो त्याच्यात। बरोबर, म्हणजे खूपच आश्चर्याची गोष्ट आहे की एका प्रकारची वर्गात अशी कॉम्पिटिशन आम्हाला होती आणि वर्गाबाहेर बाकीच्या शाळांची आम्हाला कॉम्पिटिशन करायची आहे, बाकीच्या चांगल्या चांगल्या शाळातून मुलं येतील मेरिटमध्ये त्यांच्याबरोबर आमची कॉम्पिटिशन असेल ह्याच्या आम्हाला भान होतं त्याच वेळेस। किती महत्वाची गोष्ट आहे ही की तुम्हाला तुमच्या शाळा सोडून, तुमच्या बरोबरीचे विद्यार्थी सोडून तुम्हाला दुसरीकडे, म्हणजे तुमची आधीपासूनच ध्येय इतकी मोठी होती असं म्हणायला पाहिजे। बरोबर ना घनश्याम? अगदी बरोबर. बरं, मला असं सांगा की तुमच्या बरोबर शाळेमध्ये आणखी जे डोळस विद्यार्थी होते त्यांच्यापैकी कधी कुणी तुम्हाला त्रास दिलाय? नाही, मला असं आठवत नाही की कोणीही त्रास दिलेला। त्यांनी मदत मात्र केली, कोणीही आम्हाला चिडवलं नाही किंवा आपल्यापेक्षा कमी लेखलं नाही। आणि मला वाटतं की अशी परिस्थिती निर्माण करण्यामध्ये
अंध ब्लाइंडचाच रोल सर्वात मोठा असतो की आपण त्यांना त्यांच्याशी जाऊन त्यांच्यापर्यंत जाऊन जर त्यांना आपलंसं करून घेतलं, आपणच त्यांच्यापासून जर दूर दूर राहिलं तर तेही आपल्यापासून दूर दूर राहतील. इथे आमचाही रोल येतं. आम्ही त्यांना जवळ केलं, आपलंसं केलं, आपल्याबद्दल सांगितलं आणि म्हणून त्यांनीही आम्हाला कधी त्रास दिला नाही. त्यांना वाटलं की आपल्यामधलेच एक आहेत. आणि आतापर्यंत आमचा हाच प्रयत्न असतो की ब्लाइंड आणि नॉर्मल जे लोक आहेत त्यांच्यामध्ये डिफरन्स होऊ नये. आम्ही तुमच्यासारखे, तुम्ही आमच्यासारखे असं जर वागलं तर ब्लाइंड माणसाला हे वाटत नाही की हा ब्लाइंड आहे, मी ब्लाइंड आहे, आणि समोरच्याला हे वाटत नाही की हा ब्लाइंड आहे, आपल्यापासून काही वेगळं आहे. मला वाटतं तुम्ही या विचारांनी काही इन्स्टिट्यूट स्थापन केली आहे, काही संस्था स्थापन. एक सेकंड, आपण त्या मुद्द्यावरती थोडंसं उशिरा येणार आहोत. मला सुरुवातीला तुम्हाला आणखीनच असं विचारायचं आहे की मगाशी लक्ष्मीदेवींच्या बोलण्यामध्ये त्यांच्या सासूबाईंचा म्हणजे तुमच्या आजीचा उल्लेख आला. तुमच्या आजीने तुमचा खूप सांभाळ केला आणि तुमच्या आजीने खूप तुम्हाला सांभाळून घेतलं असं त्यांचा उल्लेख आला. एखादी आठवण सांगा ना विनोद. सुरुवातीचे 3 वर्ष आमची आजी आमच्या बरोबर यायची. तिथे संपूर्ण दिवस ती शाळेमध्ये बसायची, अगदी बाहेर कॉरिडॉरमध्ये. आणि संध्याकाळी मला 2-2 बसेस चेंज करून आमच्या घरी घेऊन यायची. सतत 3 वर्ष ते 4 वर्ष आमच्या आजीने आमच्या बरोबर आली आणि त्याच्यानंतर आम्ही स्वतः यायला सुरुवात केली. आणि आजीला नेहमी सांगायची की तुम्हाला एखाद्या चांगल्या पोस्टवर पाहू मी इच्छिते. आणि मी असेन किंवा नसेन त्याचा प्रश्न नाही, पण एखादा दिवस असं येईल की जेव्हा तुम्ही एखाद्या चांगल्या पोस्टवर असाल आणि हे सगळं जग तुम्हाला आदराच्या दृष्टीने पाहिजे. आणि आता मला वाटतं की जे त्या बोलल्या अगदी 100% म्हणजे करेक्ट बोलल्या. म्हणजे ते तुमचं स्फूर्तीस्थान होतं असं कदाचित त्यांचा आशीर्वाद असेल आमच्या पाठीमागे. आजीची इच्छा पूर्ण करण्यासाठी का होईना तुम्ही खूप मेहनत केली. आणि कदाचित हे आजीच्या आशीर्वादांचे फळ असेल की आम्ही आजच्या या पोझिशनवर आहोत. नाही, प्रश्नच नाही. घनश्याम, तुम्हाला एखादी आठवण आजीची? काय व्हायचं की आजी आमची इतकी छान होती, इतकी काळजी घ्यायची की तिच्या आठवणी जेवढ्या सांगायच्या तेवढ्या कमी आहेत. मला आठवतं की शाळेत तिला बाहेर कॉरिडॉरमध्ये बसायला सांगायचे, कारण आतमध्ये त्यांना बसायची जागा नव्हती. मग ऊन असो, वारा असो, पाऊस असो, ती 8 तास आम्ही वर्गात होतो आणि 8 तास ती कॉरिडॉरमध्ये बसून राहायची. आणि ती कधीही आमच्याकडे किंवा आमच्या आईकडे असं कधी सांगितलं नाही, कधी अशी तक्रार केली नाही की मला दिवसभर कॉरिडॉरमध्ये बसावं लागते. परंतु कधी अशी तक्रार न करता आम्हाला तिने नेहमी रोज तिने शाळेत नेलं. म्हणजे ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे, कारण असा घट्ट आधारस्तंभ कुटुंबामध्ये होता. म्हणून मला वाटतं की तुमच्यापैकी ही सगळी भावंड अतिशय मोठ्या ताकदीने उभी राहू शकली. लक्ष्मी देवी, मला आप हमें ऐसा बताइए कि अगर आपकी सासू माँ जो इतना सारा आप उनके बारे में बता रही है, अगर वो नहीं होती, अगर वो होती ही नहीं, इतनी अच्छी नहीं होती या होती ही नहीं, तो आप अपने बच्चों को कैसे बढ़ाती? थोड़ा मुश्किल भी आता था क्योंकि घर का रहूंगी, बच्चों के साथ कोई जाएगा तो ज़रा मुश्किल हो जाता था. और ये दादी माँ थी जो मेरे आसान हो गए, बच्चे पढ़ गए और साथ दिया, मेरे को हिमथाया, मदद दिया. घर में घर का करती थी वो बच्चों का करके स्कूल ले जाती थी, फिर लेके आती थी. तो सभी को ऐसी सासू माँ मिलनी चाहिए ना? सभी को ऐसी सासू माँ मिलनी चाहिए जो अपने घर वालों को इतना समझ लेती है. ये सासू माँ मेरे से बिसरेगी नहीं. वो मेरी माँ के साथ ही 15 साल की मैं शादी करके आई. मैंने अपनी माँ तो देखा नहीं. माँ भी वो थी, मेरी सास भी वो थी. अच्छा विनोद, मला असं सांगा की तुम्ही आता मेरिटमध्ये आलात 10वीला, म्हणजे आपण ज्याला बोर्डाची परीक्षा म्हणतो त्याला, आणि त्याच्यानंतर तुम्ही शिक्षणाचा मार्ग निवडताना काय विचार केला होता? त्याच्यानंतर असं होतं की जे मेडिसिन किंवा इंजिनिअरिंग ह्या ज्या शाखा आहेत त्या आमच्यासाठी बंद होत्या, कारण त्यामध्ये प्रॅक्टिकल्स आहे आणि वाहनाचं काम असतं. बरोबर. आमच्यासाठी 2-3 मार्ग होते, एक तर लॉ करायचं किंवा सोशल वर्कमध्ये काहीतरी करायचं. आणि आम्हाला लहानपणापासून साहित्याची, वाङ्मयाची आवड असल्यामुळे आम्ही आर्ट्स निवडलं आणि 12वीत सुद्धा गुणवत्ता यादीत स्थान पटकवली. आणि त्याच्यानंतर BA करून आणि इंग्लिश लिटरेचरमध्ये आम्ही नागपूर विद्यापीठामधून MA ची परीक्षा दिली. तिथे सुद्धा आम्ही गुणवत्ता यादीत प्रथम आणि द्वितीय असा. तुमच्या बरोबरीने जे विद्यार्थी असतील त्यांना असं वाटत असेल की विनोद आणि घनश्याम बरोबर आहेत, म्हणजे आपल्याला काही गोल्ड मेडल मिळायची शक्यताच नाही. आता मला कदाचित माहिती नाही त्यांना काय वाटत असेल, कदाचित असं वाटत असेल घनश्याम आणि विनोद आहे तर आम्हाला तृतीय स्थानासाठी प्रयत्न करावे लागतील. बरं, आपण हाच प्रश्न मला घनश्यामनाही विचारायचा आहे की त्यांनी त्यांच्या पुढच्या शिक्षणाचा कसा विचार केला होता, पण एका छोट्याशा ब्रेक नंतर.
घनश्याम, मगाशी आपण ज्या प्रश्नावरती विचार करत होतो त्याचं थोडक्यात मला असं उत्तर द्या की जसं विनोदनी सांगितलं की त्यांना लॉ किंवा सोशल वर्क असाच त्यांच्या पुढे मार्ग होता, तसं तुम्ही तसाच विचार केला होता? अर्थात मार्ग ते दोघांपुढे सारखेच होते, कारण हा जो प्रतिबंध लागला तो आमच्या अंधत्वामुळे होता, म्हणून मार्ग दोघांचेही सारखेच होते आणि म्हणूनच आम्ही दोघांनी एकाच कॉलेजमध्ये एकाच वर्गात राहून आणि एकाच शाखेचं अध्ययन केलं. अच्छा, मला सांगा की तुमची बाकीची जी भावंड जी अंध नाहीयेत, मला वाटतं 3 भावंड तुमची बघू शकतात, हा, त्यांचं आणि तुमचं नातं कसं होतं? 2 बहिणी आहेत त्याच्यापैकी आणि एक भाऊ आहे की जे अंध नाही आहेत. त्यांच्या आणि आमच्या नात्यात काही असं ॲबनॉर्मल असं नाहीये, म्हणजे जगावेगळं असं काही नाहीये. म्हणजे आम्ही अंध आणि ते दृष्टिवान, हा, याचा कुठेही फरक पडला नाही. जसं साधारण भाऊ बहिणींचा प्रेमाचं अगदी आपुलकीचं नातं असते तसंच आमचं नातं आहे. त्यांनी कधीही हे आम्हाला रिअलाइज होऊ दिलं नाही की तुम्ही अंध आहात, आणि आम्हीही कधी असं वाटून घेतलं नाही की आम्ही त्यांच्यापासून काही वेगळे आहोत, काही आमच्यामध्ये जास्त आहे किंवा कमी आहे. आम्ही त्यांच्यासारखे, ते आमच्यासारखे, अशी भावना आधीपासून. अशी कुठेतरी समाजामध्ये कल्पना असते की जर तुमच्या घरामध्ये कुणी अपंग असेल किंवा कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर त्या बहिणींचे लग्न पटकन होत नाहीत किंवा त्या बहिणींना किंवा घरातल्या बाकीच्या भावंडांना त्रास होतो, तर असं काही आपल्याला जाणवलं नाही ना? असं आम्हाला जाणवलं नाही, आणि त्याच्यामागे अजूनही एक कारण आहे की आमचे आई वडील जे आहेत त्यांनी कधी जातीपातीची बंधनं स्वीकारली नाही. म्हणजे एका सिंधी ऑर्थोडॉक्स म्हणजे अगदी पर्टिक्युलर सिंधी कुटुंबातून आल्यावरती सुद्धा हा अत्यंत पुढारलेला दृष्टिकोन त्यांच्याकडे होता. त्यांनी सर्वांना आपापले लाईफ पार्टनर्स निवडायची स्वतंत्रता दिली. आमच्या बहिणीनेही स्वतः त्यांचे लाईफ पार्टनर्स निवडले आणि त्यांना असा कोणताही त्रास आला नाही. त्यांनी असे समजूतदार लाईफ पार्टनर निवडले की त्यांनी कधी असा प्रश्न केलाही नाही, मनात भावनाही आली नाही की या कुटुंबात 5-5 चुका आहेत तर आम्ही कसं लग्न करायचं, अशी काहीही भावना त्यांच्या मनात आली नाही. परंतु याच्या सर्व जो श्रेय आहे तो आमच्या आई आणि वडिलांना आहे की त्यांनी जातीपातीची बंधनं घातली नाही, की आम्हाला ऑर्थोडॉक्स असं ॲटमॉस्फिअर दिलं नहीं. लक्ष्मी देवी, आपने सुना इन्होंने क्या बताया कि आपने कभी भी ये जाति की है, आपकी बहू है, ये जाति की, वो जाति की, ऐसा कभी आपने विचार नहीं किया, तो ये कैसे आपने महसूस किया? मेरा मन बोल रहा था. इसके पिताजी बोले कि भाई ऐसे जाति का भाई क्यों करता है घनश्याम. तो मैंने बोला जो वो ने जीवन साथी अपना चुना है, पढ़ा लिखा है, तो हम बीच में उसके कांटा नहीं बनेंगे. और आपकी लड़कियों के बारे में? लड़कियों के बारे में मैंने मना लिया इसके पिताजी को. अच्छा, तो पिताजी थोड़ा मना कर रहे थे? हाँ, वो मना कर, उसको थोड़ा एतराज था जाति पाति का, पर मुझे नहीं था. मैं बोली जो मन में चाहते हैं कर लो. फिर ऐसा भी नहीं, आजकल देखो तलाक देते हैं, कभी अपने मन से करेंगे तो मेरे को तो नहीं बोल सकेंगे माता जी ने हमको जबरदस्ती कराया. मेरा ये ख्याल खुला था. तो 8 बच्चों को मैंने ऐसे ही छूट छोड़ा है. अभी 7 की तो शादी हो गई. अभी एक राजेश है. तो वो क्या करने वाला है आपको पता है? वो भी अभी उसके लिए भी ढूंढ रहे हैं, अभी को मिलेगी. पर देखो ब्लाइंड है ना, ब्लाइंड से लड़की करने को जरा पहले सोचना चाहिए. हाँ, उसको जरा ये होता है. अच्छा विनोद, तुमचं तुमच्या बाकीच्या भावंडांची कसं नातं होतं? अगदी जसं घनश्यामने सांगितलं तसंच आमच्या इतर भाऊ बहिणींची नातं आहे. बरं, इतर भावंडांची नॉर्मल म्हणजे सगळ्या कुटुंबांमध्ये एक सांगू इच्छितो की पर्टिक्युलरली आमची जी लहान बहीण आहे उषा, तिने आम्हाला फारच मदत केली आमच्या अभ्यासात. होतं काय की 10वी नंतर ब्रेलची पुस्तकं नसतात, तर कोणीतरी आम्हाला वाचून दाखवतं आणि उषा स्वतःचा अभ्यास करायची, आम्हाला 2-3 तास वाचून दाखवायची, जॉब करायची. एवढं तिने आमच्यासाठी केलं. आणि उच्च शिक्षण घ्यायचं पुष्कळ काही वाचण्यासारख्या गोष्टी असतात, पुष्कळ काही वाचण्यासारखी पुस्तकं असतात, ती उषाने आम्हाला वाचून दाखवलं. त्याचप्रमाणे लहान जी आहे लता, तिने राजेशच्यासाठी वाचन केलं. तर राजेश हा सुद्धा अंध असल्यामुळे त्याने LLB केलेलं आहे आणि त्याला 13 गोल्ड मेडल्स मिळाले आहेत नागपूर विद्यापीठात. बापरे, तुमच्याकडे कपाटच असेल ना सगळ्यांची गोल्ड मेडल. उच्चांकच म्हटला पाहिजे तर लताने त्याच्यासाठी केलं. आणि जो आमचा एक दुसरा भाऊ दिलीप, ते लहान मोठी कामं असतात घराबाहेरची किंवा कुठे, त्या दोघांच्या भावांमध्ये तोच असल्यामुळे त्याला करावी लागतात. आणि आमचे अगदी आपुलकीची म्हणजे नातं आहे एक दुसऱ्याची. विनोद, मला सांगा, सगळ्या भावंडांमध्ये थोडी ना कुठेतरी कुरबुर, कुठेतरी वादावादी होत असते, तुमच्यात अजिबात होत नाही? फारच कमी होते. म्हणजे तुम्ही अंध आहात किंवा ते सगळं सोडून द्या, साधी भावंड एकमेकांची. घनश्याम, तुम्ही पण सांगा की चर्चा बिर्चा करताना तुमच्यात काही वादावादी होत नाही? जरी होत असली तरी ती मनात
मनात राहत नाही हा, मी असं म्हणजे म्हणेन मनात होते. राहत नाही होते ती शब्दांपुरती मर्यादित असते किंवा एखाद्या परिस्थितीपुरती मर्यादित असते आणि त्या परिस्थितीशिवाय ती बाहेर जात नाही आणि याचा मला आनंद आहे. मला प्रश्नाचा विचारायचा होता विनोद तुम्हाला, की हे तुम्हाला मिळालेलं यश, हे तुमच्या परिश्रमांना आणि तुमच्या जिद्दीला मिळालेलं यश, हे सगळं तुमच्या कुटुंबाने कसं काय घेतलं? आमचं कुटुंब नेहमीच आमच्या पाठीशी. जेव्हा मला यश मिळालं सुरुवातीला 10वीत, नंतर 12वीत आणि इतर परीक्षांमध्ये सुद्धा, तर अतिशय आनंद झाला आम्हाला. मला असं वाटलं की आमच्या वडिलांना सर्वात जास्त आनंद व्हायचा तेव्हा, आणि आमची आई तर होतीच, पण आमचे वडील अगदी आनंदित व्हायचे आणि ते स्वतःचं दुकान बंद करीत जेव्हा काही आमच्या 10वी किंवा 12वीचा रिझल्ट परिणाम यायचा, अगदी दुकानं बंद, आपले दुकान छोटंसं दुकान होतं त्यांना, ते बंद करायचे आणि आमच्या बरोबरच असायचे 2-4 दिवस. अगदी त्यांना आनंदाशिवाय यायचे त्यांच्या डोळ्यात. फारच छान वाटायचं त्यांना. बाकी भावांना, बहिणींना, सगळ्यांना आनंद व्हायचा. शेवटच्या प्रश्नाचं असं उत्तर द्या घनश्याम तुम्हीच पहिल्यांदा, की तुम्हाला हे जे यश मिळालेलं आहे आयुष्यात, ही जी जिद्द मिळालेली आहे, हा जो विश्वास मिळालेला आहे, कॉन्फिडन्स मिळालेला आहे, याचं सगळ्याचं श्रेय तुम्ही कुठल्या एका माणसाला द्याल? अवघड आहे प्रश्न खरं म्हणजे, कारण एका माणसाला देता नाही येणार, पण तरी हा प्रश्न इतका अवघड आहे की त्याचे उत्तर देणं. परंतु मी तुम्हाला सांगतो की आम्ही देव पाहिला नाही, पण देव जर कुठे असेल तर तो आमच्या आईवडिलांच्या स्वरूपात आम्ही पाहिला आणि त्या दोघांना पूर्ण श्रेय मी देत आलो आहे आणि देत राहीन. की आम्हाला जे काही मिळालं, जे काही आम्ही घडलो, ते आमच्या आई आणि वडिलांमुळे, एकाला देता येणार नाही. हे आमचे दोन्ही देव आहेत आणि देव राहतील. मला मान्य आहे मी अवघड प्रश्न विचारला होता, पण तुम्ही त्याचं खूप छान उत्तर दिलेत घनश्याम. विनोद तुम्हाला याच्यामध्ये काही ऍड करायचंय अजून? नाही, मला काहीच ऍड करायचं नाही. मी देवाचा चेहरा बघितला नाही. लहानपणी मला थोडीशी दृष्टी होती. आई वडिलांचा चेहरा बघितला आणि त्यानंतर ही दृष्टी हळूहळू नाहीशी झाली. तर माझ्या समोर, माझ्या डोळ्यांसमोर देवाचा चेहरा म्हणजे आई वडिलांचा चेहराच समोर येतो. तुम्हाला तुमच्या आजीची आठवण नाही होत? आजीची आठवण होते. आजी ही देव निर्माण करणारी होती. किती छान उत्तर दिलं तुम्ही. मला तुम्हाला आणखीन काही प्रश्न विचारायचे आहेत, पण ते मला वाटतं आपण एवढ्या आपल्या कार्यक्रमाच्या अवधीमध्ये विचारू नाही शकणार आहोत. म्हणून पुढच्या भागात सुद्धा आपण घनश्याम, विनोद आणि आणखीन एक त्यांच्या बरोबरीने त्या दोघांच्याही बायका आपल्याशी बोलायला येणार आहेत, घनश्यामची आणि विनोदची. तर पुढच्या भागामध्ये आपण त्या चौघांची गप्पा मारूयात. नमस्कार. 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 नातीगोतीच्या मागच्या भागामध्ये लक्ष्मी देवी असुदाणी आणि त्यांची 2 मुलं घनश्याम आणि विनोद यांच्याशी आपण चर्चा केली होती. आज त्याचाच पुढचा भाग आपण बघणार आहोत. घनश्याम आणि त्यांची पत्नी आणि विनोद आणि त्यांची पत्नी या दोघांची आज आपण गप्पा मारणार आहोत. मी तुम्हाला त्यांची पुन्हा एकदा ओळख करून देते. विनोद असुदाणी आणि त्यांची पत्नी आरती, आणि दुसरं कपल आपल्याकडे आहे घनश्याम आणि त्यांची पत्नी वैशाली असुदाणी. आजच्या नातीगोती कार्यक्रमात मागच्याच कार्यक्रमाचा पुढचा भाग आपण बघणार आहोत. घनश्याम, हे तुमचं नव्याने निर्माण झालेलं नातं, म्हणजे तुमच्या आठी भावंडांशी असलेलं, तुमच्या आजीशी असलेलं, आईबाबांशी असलेलं, याच्या व्यतिरिक्त वैशालीशी असलेलं नातं, हे तुमच्या आयुष्यात नव्याने प्रवेशलं. त्याला आता किती वर्ष झाली? त्याला आता 3 वर्ष उलटली. 3 वर्ष झाली. आणि हे तुमचं लग्न कसं ठरलं तुम्ही सांगा. ऍक्च्युली ही माझ्याकडे काही दिवस शिकायला यायची, इंग्रजी शिकायला यायची. हळूहळू त्यातून मैत्री निर्माण झाली, एक चांगली माझी मित्र झाली आणि लहान मोठ्या कामात मला मदतही करू लागली, जसं वाचन आहे किंवा घरी पोहोचवून देणं इत्यादी. एका चांगल्या मित्रासारखी मदत करू लागली आणि हळूहळू मला रिअलाइज होऊ लागलं की माझ्या जीवनात सुद्धा ती येऊ शकते आणि
अशा प्रकारे हे आमचं नातं सुरू झालं. आणि मग कुणी विचारलं तिला, तुम्हीच विचारलं का तिने पुढाकार घेतला? मीच एकदा तिला सहज विचारून पाहिलं की जर असं घडलं तर कसं होईल. आणि तिने अर्थातच तिला बराच विचार करावा लागला आणि तो तिने केलाही. काय विचार केला वैशाली? मला माझ्या म्हणजे माझ्या आयुष्याचा जो जोडीदार होता त्याच्यामध्ये काही क्वालिटीज हव्या होत्या, काही गोष्टी त्यात मला हव्या होत्या. उदाहरणार्थ तो एक संवेदनशील व्यक्ती असावा, धडाडी व्यक्तिमत्वाचा व्यक्ती असावा, त्याला व्यसनमुक्त व्यक्ती असावा, त्याच्यानंतर तो कर्तबगार असावा, काहीतरी म्हणजे नॅचरलीच कमावणारा असावा, कारण पुढच्या आयुष्यात पैसा हा सर्वात महत्त्वाचा घटक जीवनाला आवश्यक आहे, तोही आवश्यकच होता. त्याच्यानंतर कर्तृत्ववान असावा, म्हणजे काहीतरी समाजासाठी आणि मला माझ्या आयुष्यात मला कुटुंबासाठी सुद्धा कर्तबगार असा व्यक्तिमत्वाचा म्हणजे व्यक्ती हवा होता. आणि या सर्व गोष्टी घनश्याममध्ये आहे की नाही आहेत त्या मला पडताळायला वेळ लागला आणि त्याच्यानंतर मग मी त्याला हो म्हटलं. मला या सर्व गोष्टी घनश्याममध्ये आढळल्या आणि म्हणून तुम्ही त्याला मी त्याला लग्नाला हो. आरती, आप हमें बताइए कि जब विनोद ने आपको प्रपोज किया था ना, उन्होंने किया प्रपोज, तो कैसे हुआ था ये सब बताइए आप हमें. कैसे पहली मुलाकात याद है आपको? ऑफ कोर्स याद होगी. मैं इनकी सिस्टर की फ्रेंड थी. अच्छा. तो मैं आती थी उसके पास, फिर इन्होंने मुझसे रीडिंग करने के लिए आने के लिए कहा. फिर मैं आने लगी रीडिंग करने. फिर धीरे धीरे रियलाइज हो गया कि अगर मैं चाहूँ तो इनसे मैरिज करूँगी तो कोई मुझे प्रॉब्लम नहीं होगी आगे चल के. और ना ही मुझे से कभी फील हुआ कि ये ब्लाइंड है या मुझे कोई प्रॉब्लम होगी इनके साथ आगे चल के. तो मैंने डिसाइड कर लिया. अच्छा, तो आपने डिसाइड कर लिया और उन्होंने प्रपोज कर लिया. हाँ. तर विनोद, तुम्ही काय विचार केला होता प्रपोज करताना? तर झालं काय, जसे की आरतीने सांगितलं की ही आमच्या लहान बहिणीची मैत्री आणि दोघी एकाच शाळेत शिकत होत्या. आणि आता ही आरती त्या महात्मा गांधी हायस्कूलमध्ये शिकवते. आमच्याकडे यायची आणि मी जसं तुम्हाला माहितीच आहे की ब्रेल पुस्तकं नसल्यामुळे कोणीतरी आम्हाला वाचून दाखवत असे. तर आम्ही हिला सुद्धा सांगितलं की काहीतरी आम्हाला वाचून दाखव शाळेच्या नंतर. तर एखादा तास किंवा कधी कधी 2 तास सुद्धा ती आम्हाला वाचून दाखवायची. आणि हळूहळू हा जो परिचय होता आमचा तो एखादा फ्रेंडशिपमध्ये टर्न झाला. आणि नंतर मला वाटायला लागलं की इट इज समथिंग मोर दॅन द फ्रेंडशिप. ते एखाद्या साधी मैत्री नसून त्याच्यामध्ये काहीतरी वेगळं आहे. आणि ही लहान मोठी आमची पर्टिक्युलरली माझी कामं करायची. एखाद्या वेळेस मला कुठे जायचं असलं ती ड्रॉप करून द्यायची किंवा एखाद्या वेळेस न्यूजपेपर वाचून दाखवायची. एखाद्या वेळेस आम्ही गप्पा मारायचो सहज, इकडल्या तिकडल्या गोष्टी करायचो. आणि या संभाषणातून मला असं वाटलं की तिचा इंटरेस्ट कदाचित आहे. कारण हा इंटरेस्ट अशी वस्तू आहे ती केव्हाही तुम्ही लपवू शकत नाही. एखाद्या माणसामध्ये तुमचा इंटरेस्ट असेल तो दिसतोच. आणि मला वाटलं की ज्या प्रकारची मुलगी मला हवी आहे, ज्या प्रकारची लाईफ पार्टनरचा मला शोध आहे, त्या सगळ्याच क्वालिटीज आणि विशेष म्हणजे ब्रेवरी, एक धाडसीपणा, एक हिंमत, अशा प्रकारची हिंमत या मुलीमध्ये आहे. आणि मला जीवनात ती साथ देईल. आणि आता आमच्या लग्नाला 4 वर्ष झाली. आणि जेव्हा मला माझ्या आरतीशी परिचय झाला त्याच्यानंतर जवळजवळ 2 वर्ष आम्ही थांबलो लग्नासाठी. आणि लग्नाने याला 4 वर्ष उलटून गेली आहेत. आम्हाला आज एक मुलगी सुद्धा आहे. तर पदोपदी तिने मला एक कोऑपरेशन दिलेलं आहे, सहकार्य केलेलं आहे. पण तुम्हाला असा कॉन्फिडन्स होता की आपण या मुलीला प्रपोज केलं तर ती आपल्याला हो म्हणेल? जसं मी सांगितलं की आमच्या परिचयामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली होती, जर मी हिला प्रपोज केलं तर ती 99% नाही म्हणणार नाही. कदाचित का जर तुम्ही केलं नाही तर तिनेच प्रपोज केलं असतं? प्रपोजल ही फॉर्मॅलिटीच राहिली होती. मी असं सांगेन की आम्हा दोघांना मनात असं वाटायला सुरुवात झालीच होती की वी आर मेड फॉर इच अदर. फक्त आम्हाला एकमेकांना फक्त म्हणण्याचीच आम्ही वाट बघत होतो. आणि ते आम्हाला संधी मिळाली आणि मी तिला सांगितलं. आणि कदाचित तिच्या मनात आपली आई किंवा भाऊ बहिणी किंवा मित्रमंडळी यांच्याबद्दल काहीतरी शंका असतील तिच्या मनात, कारण तिचा हा निर्धार होता, डिसिजन होता. परंतु या निर्णयाला बाकीच्या लोकांकडून संमती मिळते की नाही याबद्दल कदाचित तिच्या मनात शंका असायलाच होई. आणि होती. कितना देर लिया आपने इनको हाँ कहने के लिए? इंस्टेंटली बोल दिया हाँ? नहीं, मैं अपनी मम्मी को पहले मना के देखूंगी. अच्छा, तो घर में प्रॉब्लम थी आपके घर में? हाँ.
तो मम्मी को मैंने धीरे धीरे करके रोज बोल बोल के फिर आखिरी में मम्मी को मना लिया। अच्छा, और पापा? पापा की डेथ हो गई थी। अच्छा, तो सिर्फ मम्मी को मनाना बाकी था। हाँ। वो मान गए? शादी के पहले मान गए, बाद में मान शादी गए? के पहले। अच्छी बात है, तो खुशी खुशी शादी होगी आपकी। वैशाली, तुमच्याकडे महाराष्ट्रीयन फॅमिलीत ना आलात ना तुम्ही, मग तुमच्याकडे काही प्रॉब्लेम होता? माझ्याकडे लग्नात बरेचसे अडथळे निर्माण झाले होते. माझा यांचा परिचय होऊन 1 वर्ष जवळजवळ होऊन गेला होता आणि मी माझ्या स्वतःच्या निर्णयावर म्हणजे यांना होही म्हटलं होतं. कारण यांच्या आणि हो म्हणण्याच्या आधी मी यांच्या फॅमिलीचा आधी कल घेतला होता की मी, कारण मी महाराष्ट्रीयन फॅमिली आणि यांची सिंधी फॅमिली, तर मी महाराष्ट्रीयन आणि सिंधी फॅमिलीमध्ये ऍडजस्ट होईल की नाही हे आधी मी पडताळून बघितलं. त्याच्यानंतर मला वाटलं की नाही, मी यांच्या फॅमिली चांगल्या ऍडजस्ट होऊ शकते, मला यांच्याकडून काही विरोध होणार नाही. त्यांच्या आईशी बोलल्या? हा, यांच्या आईशी, यांच्या वडिलांशी, नंतर यांच्या कुटुंबात बाकी म्हणजे नंदा आहेत माझ्या, त्यांच्याशी सुद्धा मला असं वाटलं की मी यांच्या फॅमिलीमध्ये चांगल्या तऱ्हेने ऍडजस्ट होऊ शकते. त्याच्यानंतर मी यांना हो म्हटलं होतं लग्नासाठी. ठीक आहे लग्न, परंतु मला पुढे म्हणजे कॅरियर पण करायचं होतं, मला बीएड करायचं होतं. मग मी यांना अट घातली की माझं बीएड होईपर्यंत तुम्हाला लग्नाला स्वतः थांबावं लागेल. मी 1 वर्ष बीएड केलं. त्याच्यानंतर मी घरी सांगितलंय की मला हा व्यक्ती पसंत आहे, घनश्याम मासोदाडी, आणि तो अंध आहे, पण मला माझा ठाम निर्णय आहे की मला त्याच्याशी लग्न करायचं आहे. हे ऐकून माझ्या घरचे अगदी म्हणजे चता उठले आणि त्यांनी खूपच विरोध केला. इव्हन म्हणजे एक जसं सामान्य कुटुंबात ज्या मुलींना म्हणजे ज्या मुलींसमोर प्रश्न येतात ते सर्व प्रश्न माझ्यासमोर उपस्थित राहिले की तुला अंधच मिळाला का, इव्हन म्हणजे तू इंटरकास्ट मॅरेज केलं असतं तरी परवडलं असतं, पण दुसरा कुठल्याही जातीचा असतं तरी परवडलं असतं, तू अगदी रिलिजन सोडून आणि अगदी दुसऱ्या स्टेटच्या व्यक्तीशी लग्न करते, ते अर्धे मुसलमान असतात, म्हणजे इतके म्हणजे अगदी असे प्रश्न निर्माण समोर माझ्या केले आणि मला म्हणजे कावळा बावळा म्हणजे अगदी गोंधळून सोडलं होतं. परंतु मी गोंधळली नाही, मी माझ्या निर्णयावर ठाम राहिली. माझ्या भावाने म्हटलं ठीक आहे, तू आपला निर्णय पक्का केलाय, तर आता मी तुझं आता काही तू समजदार झाली आहे, तुला आम्ही अगदी कायद्याच्या बंधनात घालू शकत नाही. परंतु मी त्यांना म्हटलं की मी साज्ञान आहे, मला माझा निर्णय घ्यायला मी पूर्णपणे प्रबळ आहे, मला कोणा तुमची साथ तुम्ही द्याल तर चांगलंच, नाही तर मग माझा निर्णय अगदी पक्का आहे. तर आई वडिलांनी तर अगदी विरोध केलाच. 4 भाऊ आहेत मला, 4ही भावांनी विरोध केला आणि शेवटी नाळ्याचा स्तर माझ्या भावांनी यांच्याकडे सोडून दिला आणि यांच्या कुटुंबियासमोर मला सोडून त्यांना चक्क सांगितलं की आजपासून हिचे आमचे रिलेशन संपले. अरे बापरे. अशा प्रकारचे उत्तर देऊन तो मला सोडून निघून गेला. मग आजपर्यंत तुमचा संबंध सुधारला? आज आता असं झालंय की आई वडील बोलतात, परंतु म्हणजे भाऊ नाही बोलत, पण वहिन्या वगैरे बोलतात, परंतु रिलेशन जशी पाहिजे तशी झाले नाही. म्हणजे लग्न कार्य आहे घरातलं, पण तुम्हाला त्या बाबतीत कुठलंही दुःख नाही, कारण तुम्हाला प्रेमळ फॅमिली मिळालेली आहे. ते बरोबर आहे तुमचं म्हणणं, परंतु आई वडील ज्या कुटुंबात आपण लहान जन्माला येतो, ज्यांचं त्या आई वडिलांचं प्रेम, भावांचं प्रेम, बहिणींचं प्रेम, बालपण त्यांच्यासोबत घालवलेलं असतं, त्या आठवणी आपण कधीच डोक्यातून काढू शकत नाही. त्या कुठल्या ना कुठल्या घटनावरून असं वाटत राहतं का सारखं की मला जर इतकं या माणसाशी लग्न करायचं होतं तर माझी भावना त्यांनी समजून घेतली नाही? अगदी बरोबर. मला हेच सांगायचं होतं की त्यांनी माझ्या भावना समजूनच घेतला नाही, त्याच्या पाठीमागचा उद्देश त्यांनी समजून घेतला नाही. उद्देश म्हणण्याच्या ऐवजी त्या व्यक्तीमध्ये काय कमतरता आहे, ते काही कमतरता नसताना विनाकारण ते विरोध करतायत. म्हणजे इतके गुण आहेत खरं म्हणजे यांच्यामध्ये की जे सामान्य माणसांमध्ये सापडत नाही. बरोबर. जर त्यांनी मला एक वेगळा म्हणजे जातीचा, मी म्हणते सजातीचा म्हणजे नवरा मुलगा मला शोधून दिला असता, माझं लग्नही झालं असं त्याच्यासोबत, परंतु मला नाही वाटत की तितके सारे गुण जे की यांच्यामध्ये आहेत ते त्या व्यक्तीमध्ये सापडले. आज इंटरनॅशनल लेवलचा म्हणजे त्यांच्या प्रसिद्धी मिळवलेल्या व्यक्तीशी मी लग्न करते. ऍक्च्युअली त्यांना त्याच्यात म्हणजे अगदी मान हवा होता, त्यांना स्वाभिमान पाहिजे माझा, पण आज तसा काहीच नाही. त्यांना आजही विरोध आहे त्या गोष्टीला, आजही मला ते पूर्णपणे ऍक्सेप्ट करीत नाही. इव्हन मी आजही घरी गेली तर स्वतःहून अगदी जबरदस्तीत गेल्यासारखं होतात. आरती, आप एक बात बताइए हमें, आपकी शादी तो आपने मनचाही की थी, मन से डिसीजन लिया था कि मैंने इनसे ही शादी करनी है. आपने पहले भी ये बात मुझे बताई थी कि कभी महसूस नहीं हुआ कि ये ब्लाइंड है, क्योंकि इनमें कुछ कमी है. इस जमाने में भी कभी बताया होगा आपको कि नहीं आप देखो, सोचो कैसे शादी कर रहे हो आप, तो कोई प्रॉब्लम होगी बाद में? आपको कभी लगा कि मैंने ये क्या किया? नहीं, मुझे तो कभी ऐसा लगा नहीं कि मैंने कोई गलत किया या पश्चाताप हुआ मुझे अपने डिसीजन, ऐसा कभी कुछ नहीं लगा. लगे तो जो लोग मुझे पहले बोलते थे करके क्यों तेरे में कोई कमी है क्या, तेरे को कोई लड़का नहीं मिलेगा जो तुम इससे कर रही हो, वो लोग आज वही बोलते हैं कि अच्छा किया तुमने कि इनसे शादी की. अच्छा, एक बात बताइए, आपकी सहेलियां तो बहुत होंगी, हाँ, उनकी भी शादी हुई होंगी अब तक, उनके भी हस्बैंड और वाइफ के रिलेशंस आपने देखे होंगे. आपको कभी भी ऐसा लगा है कि उस रिलेशन से कंपैरिजन में आपके रिलेशन में कोई
बढ़ावा है या कमी नहीं, है? कमी तो मुझे कभी कोई नहीं लगी है। वैसी है जैसे बाकी जनों की होती है. आणि तुम्हाला? मलाही वाटत नाही अजिबात. उलट मला असं वाटते त्यांच्यापेक्षा आम्ही जास्त सुखी आहोत. मला असं वाटते त्याच्यात जे भांडणं होतात आज म्हणजे बऱ्याच मैत्रिणींमध्ये आज इव्हन 2-3 मैत्रिणी अशा की त्यांचा अगदी म्हणजे तुटेपर्यंत येऊन गेलेले संबंध, पण तसे संबंध आमच्यात अजूनपर्यंत काय आम्ही एक मित्र म्हणून एकामेकाला समजून घेतो. ऍडजस्टमेंट खूप करावी लागते का? ही गोष्ट बरोबर आहे. मला ऍडजस्टमेंट खूप करावं लागतं. म्हणजे मानसिकरित्या तितकं नाही, पण शारीरिकरित्या बाहेरचे प्रॅक्टिकल प्रॉब्लेम मध्ये भयंकर ऍडजस्टमेंट करावा लागतो. पण त्याची तुम्हाला आधीपासून कल्पना होती त्यामुळे त्याची तयारी तो होती. एक फॅक्टर आधीपासून माहित होता मला. मी अगदी तो सांभाळूनच मी त्यांना लग्नाला हो म्हटलं. घनश्याम, तुम्हाला जाणीव असते या गोष्टीची? अगदी जाणीव असते आणि तेवढी ऍडजस्टमेंट ही करून घेते, मनापासून करते, इच्छेपासून करते आणि मला त्याचा अभिमानही आहे, गर्व आहे आणि त्यामुळेच आमचं प्रेम वृद्धिंगत होतं असं मला वाटतं. आपण विनोद नाही हा प्रश्न विचारणार आहोत छोट्याशा ब्रेक नंतर. विनोद, मला तुम्हालाच प्रश्न विचारायचा आहे. मागच्या एपिसोडमध्ये जेव्हा आपण तुमच्या आईंबरोबर चर्चा करत होतो तेव्हा बऱ्याच वेळेला घनश्यामच्या आणि तुमच्या बोलण्यामध्ये सुद्धा तुमच्या आजींबद्दल फार छान उद्गार आले. ते लोण तुम्ही तुमच्या पत्नीपर्यंत पोहोचवण्यात कितपत यशस्वी झाला आहात? याचं उत्तर तर आरती चांगलं देऊ शकेल. आणि मला तर असं वाटतं की जी आमच्या कुटुंबातील परंपरा होती एक आपुलकीची किंवा जवळीकची, ती पुढे नेण्यात आम्ही कुठेही कमी पडलेलो नहीं असं मला तरी माझ्या व्यक्तिगत पातळीवर असंच वाटतंय. आरती, मैंने इनसे सवाल किया था, आपकी शायद समझ में आया होगा कि आपने तो उन्हें देखा नहीं देखा, तो सुना तो बहुत होगा जैसे मैंने सुना है. आपने तो बहुत ज्यादा सुना होगा. तो जैसे आपकी सासू माँ उनकी सासू माँ के बारे में बात करती है वैसे आप भी करोगी? हाँ, वो मेरी बेटी को संभालती है. मैं स्कूल जाती हूँ तो वो उनको तैयार करके भी स्कूल भेजती है. स्कूल से वो मेरे से पहले आती है, उसको संभालती है. जब छोटी थी वो स्कूल नहीं जाती थी तभी वही संभालती थी उनको. 3 महीने की थी तो मैं उसको छोड़ के जाती थी उसको. जितनी अच्छी उनकी सासू माँ थी उतनी अच्छी आपकी भी सासू माँ है. और किसी के भरोसे मैं अपनी बेटी को नहीं छोड़ सकती पर उनके भरोसे जरूर छोड़ सकती. अच्छा, वो सुन रही है, शायद उनको बहुत सुख हुआ होगा इस सुन के. तुमचं काय म्हणणं आहे? मलाही तसंच वाटतं. ते कारण नातवंड असले की आजीचं प्रेम द्विगुणित होतं. मलाही माझ्या सासूकडनं कुठल्याच प्रकारचा त्रास कधीच झालेला नाही. त्रास होणार नाही गृहीतच आहे, कारण हे इतकं उच्च शिक्षित कुटुंब आहे की त्यांच्याकडनं तसं काही होणार नाही. पण ज्या भावना त्यांनी त्यांच्या नातवंडांना दिल्या, जी शिकवण त्यांनी त्यांच्या सुनेला दिली म्हणजे तुमच्या सासूबाईंना, तीच शिकवण तुमच्या सासूबाई आज तुम्हाला देतात? हो, अगदी आम्हाला सांगतायत कुटुंब कसं सांभाळायचं. इथून आम्हाला छोट्या छोट्या गोष्टीपासून आम्हाला प्रेरित करतात की नाही पुढे शिका, तुम्ही पण करू शकता. जी गोष्ट आम्हाला असाध्य वाटते ती सांगते आमच्या सासूबाई सांगतात आम्हाला की ती तुम्ही करू शकता. आता मला तुम्हाला दोघींनाही एक अत्यंत नाजूक प्रश्न विचारायचा आहे. तो म्हणजे असा की काही काळ असा कदाचित गेला असेल की या दोघांनाही शिक्षकाची नोकरी मिळेपर्यंत कदाचित अडचणी आल्या असतील किंवा काही डिप्रेशन आला असेल, त्रास झाला असेल, तेव्हा तुमची काय मानसिकता होती दोघींची? माझं लग्न जेव्हा झालं तेव्हा घनश्यामला नोकरी नव्हती. तेव्हा हे प्रायव्हेट म्हणजे ट्युशन्स घ्यायचे आणि त्याच्यातून अर्निंग आमचा पोहोच होता. पण आम्ही दोघांनी अगदी निर्णय घेतला होता की मला अगदी ठामपणे मला माहित होतं की आपण या व्यक्तीशी लग्न केल्यानंतर आपण उपाशी मरणार नाही. या व्यक्तीमध्ये इतकी धडाडी आणि इतकी प्रतिभा आहे की ते कधीच म्हणजे ना स्वतः उपाशी मरणार नाही, आपल्याला उपासमारीची पाळी कधीच येऊ देणार नाही. कुठं म्हणजे अगदी म्हणजे वाळवंटातून रक्त हे वाळवंटातून तेल काढणं इतकं त्यांच्यात ऐपत आहे हे मला अगदीपर्यंत माहित होतं. आणि मला याचा प्रश्न कधीच निर्माण झाला की नाही पुढे जाऊन माझं काय होईल. पण मग तेव्हा तुम्ही जॉब करत होता? नाही, मी पण शिकतच होते. माझं B.Ed सुरू होतं त्यावेळेस नेमकं. आणि आरती, आपके बारे में आपके समझ में आया ना मैंने क्या पूछा? जब आपकी शादी हुई तो इनको जॉब था? नहीं था. जॉब है बोला नहीं था, दूसरा था, कलमेश्वर में था वो. अच्छा, परमानेंट नहीं था. तकलीफ नहीं हुई थी कुछ? जॉब मिल नहीं रहा था ठीक से और इंटरव्यू देने जाते थे तो वो क्वेश्चंस पूछते थे, आप बोर्ड पे कैसे लिखोगे, स्टूडेंट्स को कैसे कंट्रोल करोगे, कोई स्टूडेंट अगर बाहर चला गया तो आपको कैसे पता पड़ेगा. तो बुरा लगता था. हाँ, इनको बहुत लगता था की मला काही बोलायचं या विषयावर. जेव्हा कधी म्हणजे इंटरव्ह्यू द्यायला जाते, आज मी यांच्या अगदी महाराष्ट्रभर फिरले यांच्यासोबत इंटरव्ह्यू द्यायला,
म्हणजे प्रत्येक कॉलेजमध्ये लिस्ट निघायची की इंटरव्ह्यूअर्सची जे कॅन्डिडेट यायचे त्यांचे, त्याच्यामध्ये सर्वात टॉपवरती नाव यांचं असायचं. हाय पर्सेंटेज, सेट नेट क्लिअर, सगळे त्यांच्या क्वालिफिकेशन आणि रिक्वायर्ड केल्या त्या सर्व क्वालिफिकेशन यांच्यामध्ये असायच्या. तरी सुद्धा जेव्हा इंटरव्ह्यू मध्ये प्रश्न विचारल्यानंतर, इंटरव्ह्यू मधून बाहेर निघाल्यानंतर जेव्हा माहित पडायचं की दुसऱ्याचं सिलेक्शन झालं, तेव्हा यांना अगदी डिप्रेस व्हायचे. यांना मला त्याच्यातून वरती आणायला 2-2 दिवस यांना करेच यांच्यात धैर्य आणायला लागत होतं. यांना मला बांधावं लागत होतं की नाही हो, पुढे आपलं जे होईल चांगलंच होईल असा प्रश्न यांच्यासमोर, म्हणजे मला अशी परिस्थिती निर्माण करावी लागत त्यांना या परिस्थितीतून वरती काढण्यासाठी. म्हणजे 2-2, 3-3 दिवस तब्बल यांना निराशेतून बाहेर काढायला मला लागत होतं. खूप यांना निराशा यायची की आपल्याजवळ सगळे क्वालिफिकेशन आहे, आपण सर्वांपेक्षा उत्तम आहोत, आपल्यामध्ये काय कमतरता आहे की आपलं सिलेक्शन इथे होत नाहीये. आणि आतमध्ये विचारलेले प्रश्न जेव्हा हे आमच्यासमोर मांडायचे तेव्हा मलाही वाईट वाटायचं की तुम्ही बोर्डवर कसं लिहाल, एखादा विद्यार्थी मागच्या बाकावरून पळून गेला तर तुम्ही काय कराल. तसं तर हा प्रश्न अगदी हेच आहे की अगदी सायटेड लेक्चरर शिकवत आहे आणि एखादी विद्यार्थी मागून पळून गेला तर ते तरी काय करतील. तर मला असं मी यांना मग आम्ही समजून सांगत होतो की काही करू शकत नाही अशा प्रश्नांना. लोकांचे प्रिव्हिलेजेस आपण कधीच दूर करू शकत नाही. आपण आपला प्रयत्न कधी सोडायचा नाही. मी धीर बनवायची. म्हणजे ज्या क्वालिटीज घनश्याम तुम्हाला तुमच्या पत्नीमध्ये हव्या होत्या, जिद्द आणि धडाडी आणि शूर, अत्यंत हिमतीने तुम्हाला साथ देणारी, ती तुम्हाला तशी मिळाली. मला असं वाटतं की आमच्या आईबद्दल जे मी बोललो होतो की त्यांनी आम्हाला धीर दिला, त्यांनी आम्हाला धडाडी दिली, तर अगदी तशीच पत्नी मला देवाच्या कृपेने म्हणा, सुदैवाने म्हणा मिळालेली आहे की तिने तसंच मला वागवलेलं आहे. कधी कधी म्हणजे मी आणि ही घराबाहेर राहतो जॉबमुळे, नोकरीमुळे, तर कधी कधी माझ्या आईचाही रोल हीच प्ले करते बऱ्याचदा. चला, तुम्हाला दोघांनाही एकमेकांबद्दल ऐकून खूप बरं वाटलं असणार आहे. नाही, कुटुंबात असलं की आमच्या दोघांचे नातं फक्त हसबंड वाईफचं नसतं. कधी हे माझे म्हणजे भाऊही म्हणतात, कधी मी यांची, म्हणजे एकमेकांना सांभाळून आम्ही गुंजतो. अशी विपरीत परिस्थिती आमच्यामध्ये कधीच निर्माण होत नाही. मित्रापासून ते अगदी आई वडिलांपर्यंत सारीच नाती आमच्या दोघांमध्ये वेळेनुसार, प्रसंगानुसार होतात आणि चांगल्याने ही निभवते. आणि मला आरती, आप बताइए अपनी रिलेशनशिप के बारे में अपने हस्बैंड के साथ. हमारा रिलेशनशिप ज्यादा फ्रेंड्स के समान है. या कभी इनको कोई प्रॉब्लम होता है तो बता देते हैं जल्दी से, अपने मन में नहीं रखते. आप बहुत देर तक बातचीत करते रहते हो अपने साथ, शेअर करते हो. आणि मला काहीतरी ते सांगायचं वाटतंय की जीवनाचा जो मार्ग आहे हा एक सरळ किंवा सोपा मार्ग नाही. इथे पुष्कळ खाचखळगे येतात, कधी सैल पठार येतो, कधी मैदान येतो. तर आरतीच्या रूपात मला माझ्या हात पकडणारी जीवनाच्या मार्गावर मला मिळालेली आहे. आणि या माझ्या ज्या फिलिंग्स आहेत त्या मला तुम्हाला एक उर्दू शेरात सांगतो. जरूर सांगा. तुम्हीच केलात का तो? की नाही, मी केलेला नाही, पण माझ्या सिच्युएशन मध्ये जास्त फिट बसतो म्हणून तो शेर सांगतोय मी. माझ्या सांगत नाही, तसं मी कविता लिहिण्याचा मला छंद आहे, पर्टिक्युलरली हिंदी आणि उर्दू मध्ये. तर मी एक शेर सांगतो. किसी के हाथ का सहारा मिल गया वरना, किसी के हाथ का सहारा मिल गया वरना, कहाँ मैं कहाँ ये रास्ते पेचीदा पेचीदा. क्या बात है, क्या बात है. आरती, ऐकलं तुम्ही? तो कैसा लगा आपको? बहुत अच्छा लगा. बहुत बार सुना हुआ है. अच्छा, मला सांगा, तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींची नाती बघता. मी मगाशी तुम्हाला प्रश्न विचारला. तुमच्या नात्यामध्ये तुम्हाला घनश्याम अंध आहेत म्हणून म्हणा, किंवा तुम्ही त्या नात्यावरती खूप कष्ट केले आहेत म्हणून म्हणा, असं वेगळे पण काय जाणवते की जे तुम्हाला दुसरं कोणातही दिसलेलं नाही? असं वेगळं पण मला कधीच म्हणजे जाणवत नाही. मी तुम्हाला स्पष्ट सांगते, मला म्हणजे रिअलाइजच होत नाही की माझा पती अंध आहे म्हणून. ही गोष्ट होतं की मी प्रत्येक वेळेस त्यांचा हात पकडून चालते, पण मी त्याला सौभाग्य समजते माझं. कारण बाकीच्या ज्या पत्नी आहेत त्यांना आपला पती प्रत्येक वेळेस सोबत मिळत नाही. मला माझ्या पतीचा सहवास नेहमी मिळतो, हे माझं सौभाग्य आहे. आणि याला मी माझं सौभाग्य समजते की सतत माझ्या पाठीशी, माझ्या हातात माझा पतीचा हात असतो. किती छान. मला पण थोडंसं वेगळे पण जाणवतं. आणि तो असा की हे आमचं नातं जे आहे त्याच्यामध्ये मला दृष्टी नाही, याच्यामुळे कदाचित म्हणा तो फॅक्टर निर्माण झालाय की मनाशी नातं आहे, संवेदनेशी नातं आहे. आणि माझ्या फिलिंग्स डायरेक्ट माझ्या मनापासून हिच्या मनापर्यंत पोहोचतात आणि हिच्या मनाच्या फिलिंग्स माझ्या मनापर्यंत पोहोचतात. त्यातमध्ये दृष्टी नाही, डोळ्यांची भिंत नाही, दीवार नाही. त्याला मी असं म्हणू इच्छितो की दर्द की राह से गुजरे तो जमाना जाने, आपका मुझसे मेरा आपसे रिश्ता क्या है. क्या बात है.
अरे बापरे, आज दोन्ही बायकांना तुम्ही एकदम खुश करून टाकलेले आणि दोघांनी. इथे मी एक छान, सांगतो छान. आता मी आता स्वतःचा एक शेर मला आठवलेला आहे हा. तोही मी सांगतो. आणि आमच्या मनाचे संबंध कशा प्रकारे जुळलेले आहेत आणि आमच्यामध्ये किती जवळीक आहे ती जवळीक, ती भावना रदर मी या शहरामध्ये म्हणण्याचा प्रयत्न केलेला आहे. कैसा है ये दिल का रिश्ता तेरा और मेरा, कैसा है ये दिल का रिश्ता तेरा और मेरा, रोता हूँ गर मैं यहाँ पर तू उधर रोए. क्या बात आहे. अरे तुम्हाला ही शेरोशायरीचा छंद फार पहिल्यापासून आहे का? अगदी लहानपणापासून का आरती भेटल्यापासूनच चालू झालंय? छंद होता मला, छंद होता ऐकण्याचा. आरती जेव्हा भेटली आणि तिच्या सोबत आणि शायर बन माझ्यासोबत गए. हा तो तर तिची अशी इन्स्पिरेशन होती तर तिने मला शायर बनवलं असं मी म्हटलं तर ते वागवं ठरणार नाही. बरं, मला असं सांगा की सगळ्या न्यूजपेपर्समध्ये या तुमच्या यजमानांच्या यशामुळे किंवा तुमच्या या वैशिष्ट्यपूर्ण कुटुंबामुळे हे एक आदर्श भारतीय कुटुंब असं तुम्हाला म्हटलेलं आहे. त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे? मला अत्यंत गौरव वाटतो की मी अशा कुटुंबातली एक सून म्हणजे एका कुटुंबातली व्यक्ती आहे की आज म्हणजे भारतानेच नव्हे तर पूर्ण जगाने त्यांची दखल घेतलेली आहे. आणि अत्यंत म्हणजे मनाला अगदी भरभरून येतं की आपण ज्या कुटुंबात आहोत आज त्या कुटुंबाची दखल म्हणजे पूर्ण इंडियाच्या बाहेर घेतलेली आहे. मुझे भी बहुत अच्छा लगता है कि मैं आफजानी ब्रदर्स के घर में हूँ, उनकी वाइफ हूँ. जिन्होंने कभी विरोध किया था उनको अभी अच्छा जवाब मिला ना आपको देने के लिए कि जो पहले बोलते थे कि नहीं करो अभी वो बहुत खुश हो जाएंगे आपके लिए. अच्छी बात आहे. तुमचं हे वैशिष्ट्यपूर्ण कुटुंब त्यांच्याशी दूरदर्शनच्या प्रेक्षकांची माझी ओळख करून देता आली हे माझ्यासाठी खूपच आनंदाची आणि कौतुकाची गोष्ट आहे. पुन्हा एकदा पुढच्या कार्यक्रमाच्या वेळी भेटूयात. नमस्कार. नमस्कार.